आम्ही पहिले घेतलेत मुरमुरे बालाजीचे 3 फ्लेवर घेतलेत. ह्यो एक फ्लेवर आहे, ह्यो एक फ्लेवर आहे आणि ह्यो एक फ्लेवर आहे आणि ह्यो फिका एक फ्लेवर आहे. कुठे आहे आतमध्ये कळणार नाही. हात पाय काढून आई शपथ. कॅटरर्स, विपुल कॅटरर्स नवीन बिझनेस चालू करायचं. आमचं साहित्य जरा कापून होत आहे. हे बघा एवढं कापलं बघा. ह्या पॅकेट मधली सगळी हवा वगैरे काढतात ते आणि त्या चुरा करतात ते. तर गाईज जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण आलो कॉलेजमध्ये आणि दुपारचं पण आता हुडी घालायला पाळ्या आल्या. तर लय थंडी वाजायला लागल्या. इकडे मी पण आहे. आमची गाडी तिथं लावली गाडी. आणि आज आमचा काल पेपर संपला आणि मी काल काय ब्लॉग काढलो नाही कॉलेजमध्ये, कारण जरा पेपर लय अवघड गेला आम्हाला कालचा. आणि आता अभ्यास कर. तर आता पीसीचा अभ्यास जरासा केला आहे. थोडंसं कळलंय पीसीचं. थोडा अभ्यास केलाय. आता बघू. थोडं भूक लागली आहे. पोरं काहीतरी नियोजन लावलं आहे तर मग आता तिथे चाललो आम्ही पहिले घेतलेत मुरमुरे बालाजीचे 3 फ्लेवर घेतलेत. ह्यो एक फ्लेवर आहे, ह्यो एक फ्लेवर आहे आणि ह्यो एक फ्लेवर आहे आणि ह्यो फिका एक फ्लेवर आहे. कुठे आहे आतमध्ये कळणार नाही. तर आम्ही पार आलो आहे हे फक्त घ्यायला. एवढंसं श्रीराम चौकात आलो आहे. आता इकडनं परत चाललो आहे. आता इकडनं जाता जाता आम्हाला इकडनं एक तो लिंबू फ्लेवरचा घ्यायचा आहे. प्रत्येक फ्लेवर म्हणजे घ्यायचे. काय बोलतो अथर्व बघा उन्हापासनं वाचायला पूर्ण जादू. तुम्ही बघू शकता आम्हाला दाखवतो. अथर्वला बघा फक्त. दूध नाही, थंडी पण लय वाजायला लागल्या. मला चाललोय सरळ. तर आता भेटतो तुम्हाला परत. तर गाईज आता सगळे घेतले आम्ही. एवढे घेतले आणि ते जरा ते फेमस झाले इंस्टावरती. ते असं काय बनवतात कांदा टमॅटो घालून देन. ते असं बनवणार आहे दानिश. आम्हाला काल सांगितलं आहे कांदा टमॅटो देऊन घेऊन या, मी तुम्हाला बनवून देतो. तर आता आपण जाऊया कॉलेजमध्ये डायरेक्ट. आता पोरं ते थांबल्यात सगळे कॉलेजमध्ये आणि तुम्हाला आता कॉलेजमध्ये गेल्यावर भेटतो. गाईज हे बघा पेन आहे. पेन वाटत पण नाही आणि लाईट पण दिला पुढं. उघड बघायचं जरा पुढचं टोपण उघड. वडायचं आहे रे ते टोपण. वडायचं आहे का? सॉरी गाईज मी फिरवलं. हे बघा पेन स्नायपर आणि टोपण केवढं मोठं आहे. कोणाला पाहिजे नसेल तर या 70 रुपीजला आहे. ओम गिरमी लगेच पळत येईल. ओम गिरमीचं घर इथंच आहे. तर काय इथं आम्ही आलेलो चमचे घ्यायला. तर काय आता आम्ही आलो डायरेक्ट कॉलेजच्या बाजूच्या ग्राउंडवर आणि दानेश आता बॅग घेऊन चालला आहे. आणि आता तुम्हाला तिथं आता जातो आणि काय कसं करायचं दानेश आम्हाला सांगणार. दानेश करून देणार आम्हाला. तर आता आपण जाऊया बघूया काय बनवतो. कांदा टमॅटो आणला आहे ते. आणि बघा आता तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर काय यही डुबे मेरे असू दिसत नाही. गाईस आम्ही एवढं साहित्य आणलंय. साहित्य दाखव. बघू शकता कांदा लिंबू कांदा आणि मी पण आहे. गाईस भांडणं करून आली बघा ही पोरगी. विपुल भारी कापत होता. ए विपला काप तिचं बघ. कापणं बघ. स्वयंपाक येत नाही म्हणली मग. विपुल ऑटोमॅटिक कटर हा ते असं दाबल्यावर असं एकदम होते. विपुलला प्रॅक्टिस आहे गाईस. पेपर फाटायला लागला. पेपर फाटणार होता वल्ला झाला. ते ह्याच्यावरच कर. नंदिनीच आहे. नंदिनीचा आहे गाईस. हे नंदिनीचा आहे. चोरणारा काय सोन्याचा काय भाऊ चुम्या आहे. चुम्या याने चुम्यानी हे चोरून आणलाय. नॉडी कोण आहे? नॉडी तोच. नॉडी होय. आमचं साहित्य जरा कापून होत आहे. हे बघा एवढं कापलं. आणि आमच्या त्यावर तुम्हाला हे दाखवतो आम्ही काय आणलंय. हे दाखव रे काय आणलंय. बॅगेत आहे. कुठं ठेवलंय पिशवी इथं बघ बाजूला. दुसरा कुठं हा दुसरं तिचे बॅगेत नाही. माझ्या बॅगेत आहे. माझ्या बॅगेत इथं बघ. काढ रे.
चॉपरने काय ते खर 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 काय तिथं असे काय फील येत नाही. मुरमुर आहेत या वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे. बघा ह्या पॅकेट मधली सगळी हवा वगैरे काढतात ते आणि त्यात चुरा करतात ते भेळ मध्ये टाकण्यासाठी. बघा सगळे कसं कामाला लागलेत. आणि इथं आपला कांदा आणि टोमॅटो चिरून झालाय आणि ते सगळे तुला ते चिप्स जास्त घेऊया म्हणत बडकच घेतला जास्त. बघा किती प्रकारचे आणले चिप्स कुरकुरे सगळे. मला फोडायला म्हणा. गाईज बघा काय करतात आता. कांदा आणि टोमॅटो त्या भेळमध्ये टाकतात ते आणि मनुके खातात ते. बघा गाईज हे बघा मिक्स करायला लागले. आणि बघा अजून कांदा कापतोय. अरे कापून द्या की हे फाडा की ते विपल्याला. त्याला पुरलं नाही म्हणून. हे नाही रे अजून पाहिजे ते काय मी तर बोललो. अरे लय झाले दादा. आता प्रणव चिवडा घेऊन आलाय दिवाळीचा. विपुल बघा आता काय करतो. विपुल काय करतोय. सुगंध तर असला येतो ना भेचा. चमचा घुसून वाला मग ईश्वरी तर का चिवड्याने चालू केलं ईश्वरीने. आणि चिवडा तरी सोड. विराज बास बॉस. विपुलचे चिम्याचे. आता विपुल बघा कसं करतो. विपुल कसं रे रेल्वेत कामाला होता. अरे कुठे हात पाय काढून आई शपथ. कॅटरर्स विपुल कॅटरर्स नवीन बिझनेस चालू करायचा. किती रुपयाला. 30 रुपये फक्त 30 रुपये. पुणेरी भेळ कशा आहे. क्वांटिटी क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. बोलतील की तुम्हाला जास्त झालं. तुम्हाला तुमचं काय म्हणणं. यायलाच लागते कुरडवाडी कुठले एवढे टमाटर टाकले काय ऐकायचं हो त्याला. विपुलनं आता सगळं तयार केले. दानिशनं म्हणलेला करून खायला देतो म्हणून. खरं विपुलनं सगळं केलं. धन्यवाद विपुल. तर आता आपण खाऊन बघा कशा आहे. एकदम भारी एक नंबर. तू चांगलंच म्हणणार आता कारण तुझीच आयडिया आहे ना ती. कुणाची आयडिया आहे. काहीच तर आता बघा सगळे खात आहेत. यो वाईल्ड कार्ड एंट्री कसं तोंड लपवलंय बघा हे. तर आमचं काय झालं काहीच कांदाने ते जरा कमी दिसत होतं तर अजून कापलं. आणि मग आता विपुलच्या मम्मीने भडंग पाठवलेली. एक नंबर भडंग बनली आहे. काकींना ए अरे थांब एक नंबर थांब हट हट. रिएक्शन बघायला पुढे बाई रिएक्शन लय भारी आलं. वन्स मोर हट 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 एकदा हट हट बोलला. तर गाईस आम्हाला जरा कमी पडलेलं. तर विपुलनी भडंग आणलेली होती गावावरनं. एक नंबर लागते भडंग बघा. हे नुसतं सुक्कीच भडंग खाते चांगली लागते म्हणून. विपुल धन्यवाद भाऊ. काकींना पण धन्यवाद पाठवायसाठी. आमच्यासाठी नाही पाठवलेली विपुलसाठी पाठवलेली पण आम्ही मारतोय. अरे गाईस मेन माणसाचं पण राहिला. कसं वाटतंय खायला. एकदम मस्त. काहीच अस्तित्वच नाही भावाचा. तर गाईस आता हे सगळं संपून बिंपून आम्ही तुम्हाला हे करतो. बघा कशी दिसते बघा. वा याच्या पेपरला काय आले वाच काय ते. चपलाचा गुपचूप वाज घेतले मी. अरे 1 महिन्याची शिक्षा. रिएक्ट कर आता. रिएक्ट कर दानिश. तू कर. चालू आहे पेपरचे. पेपर कसा गेला? अभ्यास करतो मी रात्रंदिवस. ऐकलं रात्रंदिवस म्हणजे काय गेला का नाही अभ्यास. पेपर गेला का नाही चांगला. काय नाही 70 पैकी 10 मार्काचा लिहून आले. 10 मार्काचा बाजू तेवढं. बस पासिंग पर्यंत. तर काय जी आता कोणाचं बल होते पिन करतो तुम्हाला. हे बघा तिची आयडिया आहे. थांब ही मध्येच असते बाबा. गप्पी जरा बघून घ्या जरा याला. बघा
तर काय आता आमचं सगळं भेळ तेन खाऊन झाले आणि काय शिकवायला लागलं बाबा. मराठी शिकवायलात? चल बरोबर चल. ळ व काय समजा ना काय शिकवायला लागल्यात बघायचं गायस. आणि विपुल आज भेळ बनवलेली 1 नंबर झालेली. तर काय आता आम्ही चाललोय घरी आणि आता वेळ झालाय सगळं आता रिकाम आहे. तर केला अभ्यास हिने केलाय आणि शिकवले जरा बऱ्यापैकी काय काय. आणि क्रिकेट पण खेळला सोन्या. आणि आज फर्स्ट इयरचा पेपर होता तो पण आता पेपर संपला. त्यांचा पण 2 ते 5 पेपर होता. ती पण आता सगळी पोरं गेल्यात. 24 तारखेला आमचा आता पेपर आहे. कुठला? PECचा पेपर आहे आमचा. तर आता आपण जरा अभ्यास करूया कारण अगोदरचा पेपर काय आमचा चांगला झाला नाही. दोन्ही पण पेपर चांगला झाला. कालचा एक पेपर चांगला झाला नाही, तुझा अगोदरचा गेला पेपर चांगला. तर त्यासाठी आता आपण अभ्यास करूया जरा चांगला पेपर जाऊ दे. याचं काय कलामंडळचं ठीक आहे. कलामंडळमध्ये पाय आता फिरोद्याकरण हे होतात नाटकाचे कॉम्पिटिशन असतात. तर त्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करायचं. आता प्रत्येकाला समजा तुला 2 किंवा 1 तास तर तू जायचं तिथं मग ते पॉलिशिंग करते हे वगैरे मग शिकवतात. आणखी मोठे सिनियर ते शिकवतात. मग आपण एक सगळ्यांनी मिळून एक नाटक तयार करू. नाटक कसं की मग कधी आहे म्हणजे जानेवारी म्हणून तारीख काय फिक्स आहे काय? तारीख फिक्स म्हणजे 20च्या पुढं. मग जानेवारीच जाणार फिक्स जानेवारी एंडला. आता समजा हेच नाही ऍक्टर बी ऍक्टिंग डान्सिंग हे डान्सिंगचे डान्स करायला लागलेत. कंपोजर म्युझिक कंपोजर असतात ना सगळ्याला पार्टिसिपेट करू शकतो. त्याच्यावरती याच्या जमत नाही ना लेटेस्ट गाणे याच्यावरती. लेटेस्ट म्हणजे तुला कुठले गाणे जमतात? समजा कुठलं पुणे शहरासाठी एक फिरोद्या म्हणून कॉम्पिटिशन असते. तर त्यासाठी आपण प्रिपेअर करतो कलामंडळ. मग त्यामध्ये आपण आर्ट्स, डान्स, सेट, ॲक्टिंग अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. म्युझिक जे की आपला सेल्फ कंपोज राहतं सगळं आपण स्वतः बोलतो. त्यासाठी आपण प्रिपेअर करत असतो. जानेवारीमध्ये आहे ना? जानेवारीमध्ये आहे ना ते? हां जानेवारीमध्ये डेट्स नाही आले अजून. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मग तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. तर काय आता कॉलेजमध्ये जानेवारीमध्ये कला मंडळ इव्हेंट आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी हॉबीज काहीतरी असतील की नाही स्वतःच्या हॉबीज तर तिथं प्रेझेंट करून दाखवायच्या. मग काय आवडल्या तर मग पुढचं प्रोसेस मग मोठं काहीतरी होतील डायरेक्ट. म्हणजे ॲक्टिंग स्किल्स वगैरे तबला काय गिटार काय असेल ते हॉबीज असतील तर स्वतःच्या काय पण काय करू शकते. ते जानेवारीमध्ये आहे लास्ट म्हणजे जानेवारी एंडला आहे. म्हणजे 20 तारखेनंतर जानेवारीच्या. अजून डेट काय असं ऑफिशियली रिव्हील झालं नाही. तर आता आपण बघा कोण यातला आमच्यातलं इंटरेस्ट नाही. तर दुसरी कोण असेल तर बघा टाकतो बघा विजिट करा. आणि कॉलेजमध्येच आहे बाहेर कुठं काय नाही इव्हेंट. तर हां फी पण काय नाही फी पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर बघा तुम्हाला जर असेल इंटरेस्ट तर तुम्ही घेऊ शकताय. फक्त कॉलेजवाल्यांनाच आहे काय कॉलेजवाल्यांना सांगावं लागले बाहेरची कोण नाही आहेत फक्त कॉलेजमधलेच आहेत. तर आता आपण जाऊया घरी. तर काय आता चाललो आम्ही घरी आणि दानिश पण चालला आहे. आणि आज भेळ स्पॉन्सर होता हिनं स्पॉन्सर केलं की असं कांदे आणा म्हणून आणि आम्ही आणलेले आणि सगळं विपुलनं केलेलं. धन्यवाद भाऊ. तर काय आजसाठी बघते एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय गाईज.